हा प्रश्न बघा एक वेळा आणि उत्तर देता येते का बघा. मला पहिल्यांदा क्लिअर करा, प्रश्नाचा स्टाईल आयोगाच्या POQ वर आहे का? जर नसेल तर इथं सोडून द्या ना, पुढे कशाला बघता. ओके. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते खासगी उपभोग खर्च वाढल्याचे सकारात्मक नकारात्मक परिणाम योग्यरित्या काय होते दर्शवते. मुद्दामून मी प्रश्न ओके परिणाम पण शब्द वापरला आणि योग्यरित्या पण शब्द वापरला आणि हे दोन्ही पण वापरले. विषय कळली इथपर्यंत. द मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे याचा, खासगी उपभोग खर्च जर ही कन्सेप्ट माहित असेल की जे आपल्या संदर्भ पुस्तकामध्ये इकॉनॉमिकच्या काय नाही आहे, अरे कळलं का रे बाबा, तर हा उत्तर बरोबर निघते. खासगी उपभोग खर्च याचा अर्थ डे टू डे लाईफ मध्ये जो व्यक्ती खर्च करतो. विषय कळली इथपर्यंत. म्हणजे इंधन, रेंट, फूड याच्यावर, बरोबर नाही का, याच्यावरून महागाईचा दर पण ठरतो. खासगी उपभोग खर्च जर वाढला याचा अर्थ मला सांगा एक्सपेंडिचर वाढेल. ओके. खासगी उपभोग खर्च वाढला तर अर्थव्यवस्थेमध्ये मागणी वाढेल. खासगी उपभोग खर्च वाढला तर जी मागणी वाढलेली आहे ती पूर्ण करण्यासाठी उत्पादनाला काय मिळेल, चालना, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग. आणि याच्यामधनं अर्थव्यवस्थेमध्ये काय निर्माण होईल, रोजगार. यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये वृद्धी म्हणजे ग्रोथ होईल का, म्हणजे जेवढा खासगी उपभोग खर्च जास्त तेवढी वृद्धी कमी की जास्त, काय असेल, जास्त असेल. कळलं इथपर्यंत. आवाज सांगतो बरं का आपली तयारी किती आहे तर. कोणता परिणाम दर्शवते, जे नजर आहे ना, नजर ती डायरेक्ट भिडली पाहिजे याच्यावर. आम जिंदगी एक एक वाक्य वाचते, मिनिटो जिंदगी डायरेक्ट अटॅक करते. मला एक सांगा, खासगी उपभोग खर्च वाढल्यानंतर महागाई नियंत्रणात असेल की महागाई वाढेल, त्यामुळे पहिला पर्याय येणार नाही. अरे कळलं का रे बाबा. ओके इथपर्यंत. GDP मध्ये काय होईल, वाढ. दुसरं, खासगी खर्च वाढल्यामुळे ओके आर्थिक मंदी येणार की मंदीमधून तेजी येणार. अरे मंदीवर पुढीलपैकी उपाय कोणता, हा जर प्रश्न आला त्यामध्ये हा पर्याय जर असेल तर आन्सर करेक्ट असेल. त्यामुळे मला सांगा सी पण पर्याय गेला, बरोबर नाही का. जेवढा खर्च जास्त तेवढं कर संकलन कमी की जास्त, त्यामुळे महसुलात घट होईल की महसूल वाढेल ना. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचा आन्सर. समजला का. कन्सेप्ट माहित असेल तर आन्सर भिडवता येते. आणि 40च्या आतमध्ये पोरांच्या स्कोर येण्याचं कारण म्हणजे त्या पोरांच्या कन्सेप्ट चाकुरीत आहे. म्हणजे जे संदर्भ पुस्तक वाचता तुम्ही तेवढ्याच तुमच्या आहे. थोडा आउट ऑफ कन्सेप्ट असं असा गेला तर विषय खतम. याच्यात 2 कॅटेगरी आहे पोरांच्या. पहिली कॅटेगरी करेक्ट येते पण वेळ खाऊन येते. कंबाईन सारख्या परीक्षेमध्ये एखादा प्रश्न करेक्ट येत आहे पण त्याला जर तू 60 सेकंदाच्या वर काय चालला वेळ, म्हणजे पुढचा कोणता तरी प्रॉब्लेम मध्ये आणून आला ना. ओके. नंबर 1 हा दुसरा प्रश्न. मला हे सांगायचं आहे कसा सन्नाटा आहे. ऑनलाईनच्या पोरांचा पण सन्नाटा असेल. जे आकडेवारीवर 15 पैकी किती प्रश्न येऊन आले, 3 ते किती 4. जर कव्हरेज मधला असेल तर करेक्ट होत आहे, आणि असा जर येऊन आदळला तर पेपर झाल्यानंतर मग सर्च करायला लागते आणि त्याचा सोर्स इकॉनॉमिक सर्वेचा डाटा असतो. तो आर्थिक पाहणी अहवालचा डाटा. समजलीपर्यंत. तो म्हणतो जे प्रायव्हेट कन्झम्पशन आहे, या प्रायव्हेट कन्झम्पशन स्वतंत्र कन्सेप्ट आहे. जेवढा प्रायव्हेट कन्झम्पशन जास्त तेवढं इकॉनॉमीमध्ये ग्रोथ कमी की जास्त, बरोबर नाही का. वृद्धीला काय देते, चालना. त्यामुळे कन्झम्पशन काय असलं पाहिजे, जास्त असलं पाहिजे. कळलीपर्यंत. जे 2000 आता 25-26 जे करंट आपलं फायनान्शियल इयर आहे त्यामध्ये 61 पॉईंट किती 5 आहे, जे मागच्या वर्षीपेक्षा थोडं वाढलं. काय होतं, वाढलं. आणि 23-24 मध्ये काय झालं होतं, कमी. म्हणजे इथं प्रश्न विचारण्याची शक्यता कमी की जास्त, जास्त. आणि 23 मध्ये 61.5 म्हणजे ते त्या रेंजमध्ये सर्वाधिक होतं. नंतर बघा ते कमी होत गेलं. विषय कळली इथपर्यंत. थोडं जर असं आकड्यासोबत आपण खेळलो आणि जर हा प्रश्न डोळ्यासमोर आला, कमीत कमी हे पर्यायामधून उडेल. हे गुंतवणूक सोडून द्या. अरे कळला का रे बाबा रे, हे काय उडेल पर्यायामधनं की नाही बा. त्यामुळे आन्सर 61 पॉईंट किती 5.
हे काय सांगून राहिलो मी तुम्हाला, कधी कधी असं होते 2 आकडे दिले असते, एक करेक्ट माहित असते, अरे कळला का, दुसरा माहित नसताना पण उत्तर निघून जातो. बरोबर. याच्यामधनं काय शिकता येते आपल्याला, हे यासाठी सांगितलं, जर तुम्हाला स्कोर 8-9च्या वर इकॉनॉमिक्स मध्ये न्यायचा असेल तर हे फ्रंट संदर्भ तुम्हाला जनरेट करावे लागतील. कळलं माझं म्हणणं काय, कारण मागच्या 2 अटेम्प्ट मध्ये आपण सेम संदर्भ वाचून आहो ना, तर ठीक आहे. त्यामुळे याचा पर्याय क्रमांक किती, 3 याचं उत्तर. आणि इन्व्हेस्टमेंट रेट हा जेवढा जास्त असेल सेम प्रायव्हेट कन्झम्पशन आणि इन्व्हेस्टमेंटचे परिणाम सुद्धा सकारात्मक पडतील का, दोघांचे परिणाम काय सकारात्मक. सकारात्मक म्हणजे वृद्धीला चालना, रोजगार निर्मिती एक्सेट्रा. हे आकड्याचा सोर्स आर्थिक पाहणी अहवाल आहे, म्हणून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. ठीक, चलो.